मला लक्षवेधीच्या माध्यमातून रेल्वेची असली तरी या जतन रेल्वेतून जाणारे लोक जे आहेत हे आपले मराठी महाराष्ट्रातले लोक आहेत. मला या पावसाळी अधिवेशनापूर्वी या अधिवेशनातून सुरू असताना दिनांक 23 जूनला 2026 रोजी अंधेरी बोरवली दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये पावसाचे पाणी आत असल्यामुळे दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता. या क्षुल्लक कारणामुळे सभापती महोदय ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार नावाच्या तरुणाची चाकूवरून भोगसून हत्या करण्यात आली. सभापती महोदय, हा घटनेमुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे समाजामध्ये, लोकांमध्ये, आणि हे वातावरण तरत असताना मला वाटतं लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे. आणि ह्या प्रशासनाच्या माध्यमातून मला वाटतं की त्याच कारणाने 23 तारीखला झालं, लगेच 24 तारीखला पण एक तसंच घटना घडली. 24 तारीखला 2026 रोजी प्रोफेसर लोकेश सिंग यांच्या देखील किरकोळ वादातून मालाड रेल्वे स्थानकावर हत्या करण्यात आली. मला माहीम रेल्वे स्टेशन, बघा तिसरी घोषणा, माहीम रेल्वे स्टेशन बाहेर चालताना प्रशासन धक्का लागल्यामुळे मोबाईल खाली पडला. या कारणावर नवीन प्रसन्न नावाच्या व्यक्तीवर चाकूने हल्ला. या गोष्टीवर मला सभापती महोदय असं वाटतंय की प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वेमध्ये ज्या घटना होत आहेत या वारंवार होतात, लोकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे. ही घबराट होऊ नये या माध्यमातून मला प्रशासनाला 2-3 प्रश्न विचारायचे आहेत. त्या माध्यमातून मुंबई शहरात सुरक्षित प्रवास करत यावा, लोकांसाठी मनातील भीती होईल यासाठी गृह विभाग अशा चाकू किंवा घातक शस्त्र सोबत बाळगणाऱ्या गुंडावर कारवाई करणार आहे का, एक प्रश्न आहे. त्या माध्यमातून दुसरा 2 प्रश्न आहेत. सभापती महोदय, रेल्वे प्रवाशांवर मारहाण, चाकूचे हल्ले, चोरी व महिलांवरील गुन्हे घट झाल्याची अद्ययावत आकडेवारी शासनाकडे उपलब्ध आहे का. आणि तिसरा प्रश्न सभापती महोदय, 24 तास हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर सरासरी किती वेळेत कारवाई केली जाते, त्यासाठी सेवा निश्चित करण्यात आली आहे का. काही दिवसांपूर्वी जी घटना नालासोपारा चर्चगेट ते नालासोपारा लोकलमध्ये घडली होती आणि त्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी जो इथे प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या प्रश्नांचं सविस्तर उत्तर लक्षवेधीच्या उत्तरामध्ये देखील हे आहे. परंतु त्यांनी आता जे इथे उपप्रश्न विचारले आहेत की अर्थातच रेल्वे प्लॅटफॉर्म असेल किंवा रेल्वेच्या डब्यामध्ये असेल, अशा पद्धतीने ज्यावेळेस चाकू हल्ले होतात त्यावेळेला पहिला प्रश्न हा निर्माण होतो की चाकू यांनी इतक्या सहजते आतनं आणला कसा. सभापतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की मुंबईच्या या लोकलमध्ये दिवसाला 75 ते 80 लाख लोक तिथे प्रवास करतात आणि इतक्या मोठ्या संख्येने ज्यावेळेला जेव्हा प्रवाशांची संख्या असते, अर्थातच सगळ्यांचंच काही फिजिकल स्कॅनिंग करणं हे प्रॅक्टिकली तसं शक्य नाही. परंतु रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आणि आपले जे रेल्वे कमिशनरेट आहे त्याच्या माध्यमातून आपण काही अशा टीम्स तयार केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून आपण एक 2-3 आपण तिथे प्रकारे आपण हे सगळं तपासणी आपण करत असतो. विशेष म्हणजे जे रेल्वे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या ठिकाणी आपल्या अशा काही टीम्स आहेत त्या सिव्हिलमध्ये देखील असतात आणि जर का कोणी संशयित आढळलं तर त्याच्या आपण तपासणी आपण करत असतो. सगळ्याच आता रेल्वे प्लॅटफॉर्म वरती येण्याकरिता फक्त एकच एंट्री नाही, त्याला मल्टिपल एंट्रीज, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात संख्येने तिथे प्रवासी येत असतात आणि या मल्टिपल एंट्रीज वरती प्रत्येक ठिकाणी आपण प्रवाशांना थांबून आपण त्याचं स्कॅनिंग आपण करू शकत नाही. म्हणून आपण जे संशयित आहेत त्यांचं स्कॅनिंग करणं आणि विशेष म्हणजे अशा काही आपण टीम्स तयार केल्या आहेत जे सरप्राईज देखील म्हणजे एकंदरीत कुठलीही पूर्वकल्पना न देता डब्यांमध्ये असतील तिथे देखील प्रवाशांची तपासणी करतं आणि प्लॅटफॉर्मवरती देखील आपण तपासणी करतोय. विशेष म्हणजे अर्थातच तंत्रज्ञानाचा वापर हा जास्तीत जास्त करायचा आपण प्रयत्न करतोय. ह्यामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म असू द्यात किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला असू द्यात, एक सीसीटीव्हीचं मोठं जाळं आपल्याकडे जवळपास 177 रेल्वे स्थानक आहेत. तिकडे 6890 जवळपास 6900 सीसीटीव्ही हे आपले कार्यरत आहेत आणि सगळे सीसीटीव्ही आपण तिथे मेंटेन देखील करतोय. तर आपण आता फेशियल रेकग्निशन कॅमेराची देखील आपण संख्या वाढवलेली आहे. आता हा जो आरोपी आहे या आरोपीला 15 तासाच्या आतमध्ये सभापतीमध्ये आपण पकडलं, त्याला फेशियल रेकग्निशन ही टेक्नॉलॉजी वापरून आपण त्याला पकडलेलं आहे. परंतु तरी सुद्धा ही या सीसीटीव्हीची संख्या ही अजून वाढवली पाहिजे अशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा आपण केंद्र शासनाकडे देखील केलेला आहे.
जेणेकरून फेशियल रेकग्निशन कॅमेराज आणि अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून ही संख्या देखील वाढलेली पाहिजे. तर अध्यक्ष महोदय तसा आपण प्रयत्न करतोय. आणि दुसरं अध्यक्ष महोदय आपल्याला सभापती महोदय आपल्याला कल्पना आहे की आपली 1512 ही हेल्पलाईन देखील आहे. मी आपल्याला मुद्दामून आकडेवारी देखील सांगतो. 2025 ते आजच्या तारखेपर्यंत जवळपास 1,56,000 कॉल या हेल्पलाईनवरती प्रवाशांचे आलेले असताना त्यापैकी जवळपास 53,000 प्रवाशांचे आपण 4.5 कोटी देखील आपण परत मिळवून दिलेले आहेत. आणि ह्या वर्षीचा मी आपल्याला आकडा सांगेन की या चालू वर्षामध्ये जवळपास 300 ते 350 गुन्हेगारांना आपण तडीपारीची कारवाई आपण केलेली आहे रेल्वे प्रशासनाच्या मार्फत आणि म्हणजे आपल्या रेल्वे कमिशनरच्या मार्फत. आणि त्यासोबतच ड्रग्ज असतील किंवा अंमली पदार्थ असतील किंवा तिथे मध्य प्रशासन करून असलेले जे काही प्रवासी आहेत त्यांच्यावरती किंवा गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाईच्या बाबतीमध्ये 133 गुन्हेगारांवरती आपण त्या पद्धतीची आपण कारवाई केलेली आहे. म्हणजे तिथे आपले रेल्वे कमिशनरेट हे 100% कारवाई करतंय आणि तिथे ऍक्टिव्ह आहेत. आता संख्येच्या बाबतीमध्ये देखील मी आपल्याला माहिती देईन की जवळपास 4,185 पदं ही मंजूर आहेत. त्यापैकी 3,500 पदं ही आपण भरलेली आहेत, ती ऍक्टिव्ह आहेत. 2,000 तिथे आपण होमगार्ड आणि 150 MSF ची पदं ही तिथे मंजूर आहेत किंवा तिथे त्यापैकी 2,000 पैकी 1,520 होमगार्ड तिथे ऍक्टिव्ह आहेत आणि 150 MSF पैकी 112 MSF तिथे कार्यरत आहेत. तर त्यांचं देखील आपण ऍडिशनल आपण सपोर्ट घेतोय. आणि आपल्याला माहिती आहे की महिलांची सुरक्षितता ही देखील आपल्यासाठी ही प्रायोरिटी आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस ते पहाटेपर्यंत म्हणजे रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जे महिलांचे डबे आहेत सगळ्या डब्यांमध्ये कंपल्सरी होमगार्ड्सचे आणि MSFचे जवान तिथे असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सुरक्षिततेची आपण तिथे काळजी घेतोय. एकंदरीत सभापती महोदय आपण विशेष म्हणजे अपघात रेल्वे अपघात हा देखील एक महत्वाचा म्हणजे रेल्वे अपघातांच्यामुळे देखील हजारोच्या संख्येने मृत्यू हे तिकडे आपले होताना दिसत आहेत. तर त्याचं देखील एक विशेषपणे मॅपिंग झालं पाहिजे किंवा नक्की कुठल्या कुठल्या स्टेशनवरती किंवा कुठल्या रेल्वे ट्रॅकच्या कुठल्या भागावरती हे अपघात होत आहेत ह्याचे देखील आपण आता झोन तयार केलेले आहेत. आणि हे अपघात रोखण्यासाठी ह्या झोनवरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्यासाठी देखील आपण तिथे जॉईंट कमिशनरची लेवलचे अधिकारी आपण नेमलेले आहेत आणि ते त्या बाबतीमध्ये उपाययोजना तयार करून आमच्या शासनाला अहवाल सादर करतील आणि त्याच्यावरती आम्ही योग्य त्या उपाययोजना